2026 मध्ये एखादा टॉप परफॉर्मिंग आणि बेस्ट फंड 2026 चा घेऊन एक चांगला पोर्टफोलिओ बनवू आणि पुढच्या काही वर्षामध्ये चांगला प्रॉफिट करू असा प्लॅन करून तुम्ही काही घेतला असेल ना, थांबा, सावध व्हा. का मागच्या 5-6 वर्षात ज्यांनी असं काय केलंय त्यांच्या पोर्टफोलिओचे रिटर्न्स काहीच बनलेले नाहीयेत आणि ही कटू सत्यता आहे. होय, कारण होतं काय, लोकांना असं वाटतं की अरे टॉप परफॉर्मर हा नेहमी माझ्या पोर्टफोलिओ मध्ये पाहिजे आणि माझ्याकडे असे फंड्स पाहिजेत की जे नेहमी टॉपला राहतील. असं कधीच होत नाही. सिंपल उदाहरण देतो. 2020-21 मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झालं कोरोनाच्या मध्ये, त्याच्यानंतर खूप सारे फंड पाहायला लागले आणि त्याच्यामध्ये ग्रेटर चायना सारखे फंड होते, इंडिया मधले भरपूर स्मॉल कॅप होते किंवा मिड कॅप होते. तेव्हा जे लोक टॉपला होते ना फंड, त्याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटायचं की अरे ह्या फंडांचा एवढा भारी परफॉर्मन्स आहे, 25% दिले, आता इथून पुढे पण मला देईल, आणि लोकांनी भरमसाठ पैसे त्या टॉप परफॉर्म मध्ये लावलं. पण झालं काय, आज जर बघितलं तर ते फंड टॉप 5 मध्ये पण नाहीये. कित्येक फंड मागच्या 3-4 वर्षात लडकडलेत. भले मार्केट फ्लॅट आहे, इतर फंडांचा परफॉर्मन्स पण डाऊन असेल, पण तेव्हाचे टॉपर आत्ताचे टॉपर नक्कीच नसतील. होतंय असं, समजून घ्या. त्यासाठी सगळा व्हिडिओ पहा. खूप सारे इंटरेस्टिंग मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फिनशाक वर, ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट विषयी अगदी डिटेल माहिती देत असतो. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आता होतं काय की प्रत्येक जणांचं काम असतं की मोबाईलवर जाणे, सर्च करणे, पण प्रत्येक वेळीच ही ट्रिक कामाला येत नाहीये. आता असं का होतं बघा, मार्केटमध्ये जर पाहिलं गेलं जवळपास 50 एएमसीच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स असतात. अगदी तुम्ही विचार केला, स्मॉल कॅप तर प्रत्येकाची स्मॉल कॅपची स्कीम आहे, म्हणजे 50 तरी कंपन्या बरोबर स्कीम मध्ये असतील त्या. आता होईल काय, सगळेच कधी टॉपला असतील का हो? प्रत्येक फंड मॅनेजर कुठे ना कुठे चुकणार आहे, कुठे ना कुठे बरोबर येणार आहे. आता होतं काय, यावर्षी टॉप असेल ना तर पुढच्या वर्षी ते त्याला मेंटेन करणं जिकरीचं जातं. फंडाची साईज जेव्हा मोठी होते ना तेव्हा फंडाला टर्नओव्हर करणं थोडं मुश्किल काम बनत जातं. त्याच्यामुळे जे रिटर्न्स त्याने मागच्या काही वर्षात बनवलेत ते आताच बनवल्याची शाश्वती देता येत नाही, किंवा फंड मॅनेजर पण तसं काही तुम्हाला नाही सांगू शकत. मग होतं काय, जो प्लॅन करून आपण बाय केलेला असतो ते होत नाही आणि आपण इथे अडकतो. आता तुम्ही प्रश्न म्हणाल की अरे हे तर आम्हाला कळलं, पण आम्ही काय केलं पाहिजे ते थोडं सांगा. नीट समजून सांगतो. क्विक मध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही टॉप परफॉर्मर आहे ना त्याच्या मागे नका पळू, बेस्ट फंड आहे ना त्याच्या मागे नका पळू. पहिली गोष्ट चेक करा तुमची नीड काय आहे, तुम्हाला किती वर्षासाठी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्ही कुठल्या गोल्ससाठी त्या फंडाला सिलेक्ट केलेला आहे. मुलांचं शिक्षण असेल, घर, गाडी, एज्युकेशन किंवा लाईफ मधल्या इतर बऱ्याच गोष्टी. आणि हे जर तुम्ही प्रॉपरली सिलेक्ट केलं असेल तर काय होतं, तुम्हाला कळतं की माझ्यासाठी राईट फंड कोणता असेल. का, यावर्षीचा टॉप परफॉर्मर एखादा स्मॉल कॅप असेल, पण कदाचित तो तुमच्या लाईफ गोल्ससाठी सूट होत नसेल तर घेऊन काय फायदा. विनाकारण रिस्क वाढवू नका. त्याच्यामुळे तुमची नीड काय हे आधी शोधून काढा आणि त्याच्यानुसारच फंडांचं सिलेक्शन करा. आणि असं जेव्हाही तुम्ही कराल ना, लक्षात ठेवा लाईफ मध्ये नेहमी तुम्ही विन विन सिच्युएशन मध्ये राहताल. का तर प्रत्येक वर्षी वेगळा टॉप परफॉर्मर असणार आहे, प्रत्येक वर्षी नवीन फंड असतील त्याच्यामध्ये. परंतु आपला पोर्टफोलिओ जर टॉपला नेहमी ठेवायचा असेल तर यासाठी एक वेगळा फंड आहे, याला बोललं जातं असेट अलोकेशन. आणि त्यासाठी असेट अलोकेशन आणि तुमची महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्क प्रोफाइलिंग हे इम्पॉर्टंट घटक असतात, ज्याच्यानुसार तुमचा चांगला फंड तुम्हाला निवडता येईल. आणि आता तुम्हालाही जर तुमच्यासाठी 2026 नाही, इथून पुढच्या काळासाठी एक चांगला डॅशप्रूफ पोर्टफोलिओ बनवायचा असेल याच्यामध्ये, तर महत्वाची गोष्ट आजच तुमच्या स्वतःवर काम करा, नॉलेजवर काम करा, फिनचॅक सोबत अटॅच राहा. आणि नाही समजत काळजी करू नका, फिनचॅक ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कारण इथे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शिकवल्या जातात. का तर इथे पळणारे घोड्यांच्या मागे आम्ही लागत नाही. याच्यामध्ये कुठला घोडाचा आहे जो लंबी रेस का बनवू शकतो हे याच्यामध्ये फोकस दिला जातो, आणि त्याच्यामुळेच तुमचा पोर्टफोलिओ ही तुम्हाला बक्कमूर्ती होऊ शकतो. चला भेटूया असे इंटरेस्टिंग टॉपिक्स. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी स्वतः रिप्लाय देणार आहे, आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.